जखमी करून चोरी करणाऱ्या चोरट्यांना गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात. हजारो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून केली गुन्ह्यांची उकल. 16 ऑगस्ट रोजी लिफ्ट मागून फिर्यादीस जबर दगडाने मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांसह ऐवज लंपास केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेश केले होते. गुंडाविरोधी पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार भाजीपाला मार्केट, पंचवटी येथे एक पथक व दुसरे पथक नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे रवाना केले. त्यानुसार 21 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावून अनिल गौतम इंगळे, वय 22, राहणार भाजीपाला मार्केट पंचवटी, नाशिक, मूळ राहणार सिल्लोड संभाजीनगर, अभिषेक सुनील चौगुले, वय 24, राहणार अवधूतवाडी दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक, या दोघांना रेल्वे स्टेशन परिसरातून सिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांना मौजमजा करण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांची गाडी व मुद्देमाल घेऊन सिल्लोड संभाजीनगर येथे पळून गेले व गुन्ह्यातील मुद्देमाल सिल्लोड येथे असल्याची माहिती देऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाने संयुक्तरित्या पार पाडली आहे. आवाज जनतेचा न्यूज मराठी, नाशिक.